मित्रांनो नमस्कार। एका शायर ने असं म्हटलंय की बर्बादे गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफी है। पण तेवढ्यावर तो थांबला नाही, तर त्याच्या पुढे जाऊन त्याने असं म्हटलं, हर शाख पे उल्लू बैठे हैं, अंजाम गुलिस्ता क्या हुई है, अंजाम गुलिस्ता जो हुई है वो बाद में देखा जाएगा, शुरुआत भई है अभी अभी, मजा तो बाद में आएगा। नमस्कार, मी अमित जोशी बंदाय बिंदास या वृत्त दिनांच्या माध्यमातून आज रविवार राजकारणाचा विषय घेऊन तुमच्या समोर आलोय। असं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्षाला वर नेणारे आणि पक्षाला पुन्हा खाली आणणारे असे काही नेते आहेत। जसं भाजपमध्ये नितेश राणे आहेत म्हणा, किरीट सोमय्या आहेत म्हणा, मोहित कंबोज आहेत म्हणा, काँग्रेसमध्ये नाना पटोले सारखी माणसं आहेत, शिवसेनेमध्ये म्हणतात की सुषमा अंधारे आहेत, संजय राऊत आहेत, अशी अनेक मंडळी आहे। आणि त्यात आता एक भर पडली आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे। संदीप देशपांडे हे नेहमी आपली भूमिका रोखठोकपणे मांडत असतात। त्यांच्या काही भूमिका आवडतात, त्यांच्या काही भूमिका कोणाला आवडत नाहीत। आता महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठा विषय असा चालला आहे की खरंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का। 2014 आणि 2017ला परिस्थिती काहीशी वेगळी होती। त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मैत्रीचा हात पुढे केला होता, टाळी दिली होती। मात्र ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी मैत्रीचा हात नाकारला आणि म्हणा किंवा झटकला म्हणा। आता परिस्थिती काहीशी वेगळी आहे। मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्याला एकत्र यायला पाहिजे, सगळी भांडणं विसरायला मी तयार आहे असं राज ठाकरे यांनी सांगितलं। त्यावर उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला। आता राज ठाकरे शांत बसलेत, ते फडणवीसांची भेट घेतात, ते शिंदेच्या नेत्यांची भेट घेतात। पण ते करत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे मात्र आजही हेच सांगतात की जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होणार। म्हणजे थोडक्यात काय तर मनसे आणि ठाकरे गट यांच्या युतीसाठी उद्धव ठाकरे हे सकारात्मक दिसत आहेत। पण मग राज ठाकरेंचं काय? कारण संजय राऊत जे पूर्वी विरोध करत होते, राज ठाकरेंना ते विरोधात बोलत होते किंवा मनसे संपली आहे किंवा मनसेला काय कोण विचारत नाही असं म्हणणारे आज असं म्हणतायत की काळाची गरज आहे, दोन भाऊ आहेत, आपापसात ठरवतील, त्यांना एकत्र यायला हवं असं आज संजय राऊत म्हणतायत। आता संजय राऊत जेव्हा हे म्हणतात तेव्हा ती भूमिका जरी त्यांची असली तरी त्याच्या मागे पक्षप्रमुखांची भूमिका असते। पक्षप्रमुखांना माहित असतं आपले प्रवक्ते की आपण ज्यांना पुढे केलेलं आहे ते नेते काय बोलतात, त्याची कल्पना त्यांना असते। त्यामुळे उद्धव ठाकरे हे सकारात्मक आहे हे आज मराठी माणसाला दिसतंय। मग आता राज ठाकरेंचं काय? कारण राज ठाकरे काहीच बोलायला तयार नाही, त्याच्याऐवजी संदीप देशपांडे बोलतायत। पण जेव्हा संदीप देशपांडे बोलतात तेव्हा निश्चितपणे ते राज ठाकरेंना माहित असतं, कारण संदीप देशपांडे हे राज ठाकरेंपेक्षा काही मोठे नेते नाही किंवा महाराष्ट्रातले इतकं मोठं त्यांचं वलय नाही किंवा ते वर्चस्व नाही की ते जे बोलतील ती मनसेची पूर्व दिशा ठरेल। पण तरी देखील आज संदीप देशपांडे जे बोलतायत ते मराठी माणसाला म्हणा किंवा ठाकरे गटातील नेत्यांना असं वाटतं की ते राज ठाकरेंच्या मुखातून बोलतायत, म्हणजे राज ठाकरे त्यांना सांगतात आणि ते बोलतात। त्याला कारणही तसंच आहे। सुरुवातीपासूनच संदीप देशपांडे हे मिठाचा खडा जसा जेवणात पडतो तसा टाकण्याचं काम करतायत ठाकरे गट आणि मनसेमध्ये। ते सुरुवातीपासून त्यांचा जो सूर आहे, जो ते सूर आळवतायत ते काहीसे विरोधात बोलतायत। त्यातही त्यांनी आज मोठं वाक्य जे वापरलं म्हणा किंवा त्यांनी जी भूमिका मांडली ती आता त्यांची स्वतःची आहे की पक्षाची आहे हे विचार करायला लावणार आहे। उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त 59वा त्यांनी असं सांगितलं की हो, महाराष्ट्राच्या मनात जे आहे, जनतेच्या मनात जे आहे तेच मी करणार। म्हणजे त्यांचा जो रोख होता तो असा होता की मनसे आणि ठाकरे गट एकत्र यावं ही मराठी माणसाची इच्छा आहे आणि ती इच्छा आपण पूर्ण करणार। मात्र लागलीच संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जे विधान केलं ते निश्चितपणे विचार करायला लावणार आहे। त्यांनी असं म्हटलं की 2019ला किंवा 19 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांना का सुचलं नाही, त्यांना का वाटलं नाही की मनसे सोबत यावं। आजच त्यांना का वाटतंय? कारण ठाकरे गटाची स्थिती ही अवघड आहे, ठाकरे गटाची स्थिती फारशी चांगली नाही आणि म्हणून त्यांना आता मनसेची गरज लागते। जेव्हा दोन मित्र एकत्र येत असतात, दोन शत्रू एकत्र येत असतात तेव्हा त्यांनी या सर्व जे वक्तव्य आहेत किंवा ही सर्व भूमिका आहे हे बदलणं गरजेचं असतं। मात्र संदीप देशपांडे यांच्या मुखातून जी वाक्य निघाली ती जवळपास अशी निघाली आहे की आम्हाला गरज नाही,
आम्हाला तुमच्याशी युती करावी असे वाटत नाही, कारण तुम्ही आम्हाला 2-3 वेळा दगा दिलाय. तुमची काय भूमिका आहे ती तुम्ही ठरवा. आमची भूमिका ही महाराष्ट्रासाठी असेल. आता महाराष्ट्रासाठी असेल म्हणजे काय असेल, तर थोडक्यात सांगायचं झालं तर संदीप देशपांडे जे काही बोलले त्याचा जर मराठी माणसाने विचार केला तर एक स्ट्रेट विचार असा येतो की आमचं अजून काहीही ठरलेलं नाही. आता तसं पाहायला गेलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्षाची बरीच दरी आहे. ती दरी कशी कमी होणार याकडे मराठी माणसाचं लक्ष आहे. जर ती दरी कमी झाली नाही, दोघांचा इगो आड आला, तर ही युती काही होणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर 3 पर्याय आहे. एक तर ठाकरेंसोबत जायचं, दुसरं भाजप सोबत जायचं आणि शिंदेसोबत. आता ठाकरेंसोबत जायचं जरी मनसैनिक शिवसैनिकांना वाटत असेल तरी ते नक्की राज ठाकरेंना वाटतंय का की ते 2014 आणि 2019 2017 यावेळी जो आपला पक्षाचा अपमान झाला किंवा आपल्याला धुडकावण्यात आलं, तर यावेळी आपल्याला संधी आली आहे, आपण ठाकरे गटाला धुडकावून लावू, असं कदाचित जर त्यांच्या मनात असेल तर ही युती होणार नाही. दुसरा पर्याय भाजपचा आहे, पण तो किती स्वीकारतील, कारण भाजप, शिंदे आणि मनसे जर मुंबईत एकत्र आली तर मनसेच्या वाट्याला 20 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. आणि तेवढ्या जागेवर जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे लढले तर मोठ्या प्रमाणावर असंतोष या पक्षामध्ये होईल आणि बंडखोरी देखील होईल. तिसरी गोष्ट, जर राज ठाकरेंनी ठरवलं की भाजप स्वबळावर आहे, आपल्याला ठाकरेंसोबत जायचं नाही, तर मग आपण शिंदेच्या सोबत जाऊ, तर एकच फायदा होऊ शकतो राज ठाकरेंना, तो म्हणजे त्यांचा जो निवडणुकीचा खर्च आहे, प्रचाराचा खर्च आहे, तो सर्व काही शिंदे उचलू शकतात. आज ताकद आहे. आज एक नगरसेवक फोडण्यासाठी 5 करोड 3 करोड 10 करोड जो आहे जी व्यक्ती खर्च करू शकते, जो पक्ष खर्च करू शकतो, तो एखाद्या चांगल्या पक्षाला, कारण राज ठाकरेंची काही नाही तर मुंबईमध्ये आजही 2 ते 2.5 लाख मतं आहेत. त्यामुळे तिसरा पर्याय हा राज ठाकरेंसाठी हा आहे. आज मराठी माणसाला किती वाटत असेल की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवं, पण ते खरंच एकत्र येतील का? खरंच राज ठाकरेंच्या मनात आहे का की आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत जावं? खरंच उद्धव ठाकरेंना वाटतं की सन्मानजनक जागा देऊन मनसेला सोबत घ्यावं? या दोन्ही भावांना असं वाटतं की आपापले जे चेंडू आहे ते एकमेकांच्या कोर्टात टाकायचे आणि उद्या मग लोकांना सांगायचं, बघा आम्ही तर सांगितलेलं युती करायला पण ते पुढे आले नाहीत. असे अनेक पर्याय आहेत. लोकांना उत्सुकता आहे, खास करून मराठी माणसाला मुंबईतल्या, की खरंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का? एकत्र आले तर अतिशय चांगली गोष्ट आहे. मराठी माणसासाठी चांगली गोष्ट आहे, मराठी भाषेसाठी ती चांगली गोष्ट आहे. मराठी माणसाची ताकद वाढेल. मनसैनिक शिवसैनिक जे एकेकाळी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली घडले आहेत ते जर सर्व एकत्र आले तर निश्चितपणे मुंबईत मराठी माणसाची ताकद ही वाढलेली दिसेल. पण संदीप देशपांडे जे मुंबई अध्यक्ष आहेत मनसेचे, त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते निश्चितपणे ठाकरे गटाला, उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना दुखावणार आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं की तुम्ही संपत आलाय आणि म्हणून तुम्ही अडचणीत आहात म्हणून तुम्हाला आमची आठवण येते. आता हे वाक्य जर संदीप देशपांडे स्वतः बोलले असतील तर त्याला काही अर्थ नाही, कारण शेवटी मनसेचा निर्णय हा राज ठाकरेच घेत असतात. होल अँड सोल राज ठाकरे आहेत. त्यामुळे राज ठाकरे जे काही निर्णय घेतील तो अंतिम असेल. मात्र राज ठाकरे यांची भाषा जर संदीप देशपांडे बोलत असतील तर निश्चितपणे ही गोष्ट नक्की आहे की अनेक अडचणी येतील. ठाकरे गट आणि मनसे एकत्र यायला कदाचित येणारही नाही. मराठी माणसाला आता उत्सुकता आहे, बघायचं आहे काय. पण जाता जाता मी एवढं निश्चित सांगेन की तेरे दिल में राज क्या है, तेरे दिल में राज क्या है, तू कहे तो देशपांडे बता दे. नमस्कार. पुढच्या वेळी पुन्हा एकदा भेटेन बुधवारी गोरेगावचा नवा विषय घेऊन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.